नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। होमगार्ड भरती 2024 तर आज होमगार्ड भरतीच्या विद्यार्थी मित्रांनो 3 सप्टेंबरला होमगार्डचं ग्राउंड झालं। तर आज भरती कशा प्रकारे झाली, भरतीच्या अंदरची जे विद्यार्थी मित्रांनो प्रोसेस काय काय होती, किती वेळपर्यंत मुलांना ग्राउंडच्या अंदर बसून ठेवलं आणि आज मुलांनी जवळपास 20 ते 30% मुलांनी चुका केल्या, ज्यामुळे ते मुलं बाहेर झाले। तर तुम्हाला कोणकोणत्या चुकांनी करायच्या आहे, कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं, त्याचबरोबर तुमच्याजवळ कॅरेक्टर सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही बाहेर होणार आहे काय, याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। त्याचबरोबर होमगार्ड भरतीला जाताना तुम्हाला कागदपत्र कोणकोणते न्यावं लागणार आहे, त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडच्या अंदरची या ठिकाणी काय काय प्रोसेस आहे या ठिकाणी, ठीक आहे, आणि तुम्हाला काय काय कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे की 3 सप्टेंबरला जे विद्यार्थी मित्रांनो होमगार्ड भरती कशा प्रकारे झाली याबद्दल। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून होमगार्ड भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिली चूक या ठिकाणी 30 ते 20% मुलं या ठिकाणी करत आणि ते मुलं बाहेर होत आहे। तर ते कोणती चूक करत आहे की भरपूर मुले ह्या आशेवर बसले की आपल्याला मेसेज येणार आहे, बा मला या ठिकाणी कॉल येणार आहे किंवा मला हॉल तिकीट येणार आणि तेव्हाच मी या ठिकाणी जाणार आहे। तर पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो, होमगार्ड भरती ऑफलाईन आहे आणि मुलांना विद्यार्थी मित्रांनो मेसेज वगैरे येत नाही आहे, हॉल तिकीट वगैरे काही येत नाही आहे, कॉल वगैरे काही येत नाही, तर तुम्हाला डायरेक्ट जायचं आहे, ठीक आहे। तुम्ही जो होमगार्ड भरतीचा फॉर्म भरला तर तो फॉर्म तुम्हाला प्रिंट त्याची काढायची आणि डायरेक्ट तुम्हाला भरतीवर जायचं आहे, ठीक आहे, आणि त्या प्रिंटला आपला फोटो वगैरे चिपकायचा, तुम्ही जो होमगार्ड भरतीचा फॉर्म भरला तो, ठीक आहे। ह्या चुका तुम्हाला करायची नाही। तर भरपूर मुले ह्या आशेवर बसले की बा आपल्याला मेसेज येणार आहे किंवा मग आपल्याला कॉल येणार आहे आणि तेव्हाच आपण जाणार आहे आणि ह्या भरोशावर त्यांचा जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड पडत आहे, ठीक आहे। तर ज्या पण विद्यार्थ्यांचा ग्राउंड पडलं असेल, जे पण विद्यार्थी गैरहजर राहिले असेल विद्यार्थी मित्रांनो, त्यांना सुद्धा आणखीन ग्राउंडसाठी संधी भेटू शकते, कारण की 1-2 जिल्ह्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो संधी भेटली होती। भरपूर मुले गैरहजर होते, म्हणजे जवळपास 60% 50% मुलं गैरहजर होते, त्यामुळे जे डबल मुलांना संधी देण्यात आली होती, ठीक आहे। तर ज्यांचं सुद्धा आतापर्यंत ग्राउंड पडलं असेल तर तुम्हाला सुद्धा संधी देण्यात येणार आहे। तर तुम्ही महाराष्ट्र होमगार्डच्या ऑफिशियल वेबसाईटवर वेळोवेळी जे विद्यार्थी मित्रांनो चेक करत राहा, ठीक आहे। आणि तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो तुमचा ग्राउंड कधी तर हे तुम्हाला होमगार्ड भरतीच्या ऑफिशियल वेबसाईटवरच कळणार आहे, कारण की सर्व जिल्ह्यांचे ग्राउंड सध्या महाराष्ट्रामध्ये होमगार्ड भरतीचे चालू आहे, ठीक आहे। तर रजिस्ट्रेशन नंबरनुसार या ठिकाणी ग्राउंड चालू आहे। तुम्ही ज्या दिवशी फॉर्म भरला होता तुमच्या फॉर्मवर जो रजिस्ट्रेशन नंबर आहे त्या नंबरनुसार तुम्हाला ग्राउंडवर जायचं आहे, ठीक आहे। तर त्यांनी असे मुलं बोलावले आहे 2-2 हजार, 1-1 हजार, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये 1000-1000, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये 2-2 हजार मुलं असे त्यांनी बोलावले, ठीक आहे। तर तुम्ही वेबसाईटवर जा आणि त्या ठिकाणी चेक करा की आपला रजिस्ट्रेशन नंबर कधी आहे, किती आहे आणि आपलं ग्राउंड कधीपर्यंत आहे, ठीक आहे, जेणेकरून तुमचं ग्राउंड या ठिकाणी मिस होणार नाही। आणि तुम्हाला सांगतो सकाळी जे रिपोर्टिंग टाइम आहे सकाळी 5 ते 10च्या अंदर ते मुलांना घेत आहे। तर तुम्हाला सकाळी 5 ते 10च्या अंदर जे विद्यार्थी मित्रांनो जायचं आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये दुपारचा सुद्धा टाइम आहे। तर तुमच्या वेळापत्रकानुसार तुम्ही या ठिकाणी चेक करा की आपलं ग्राउंड कधी वाजता आपल्याला बोलावलं, त्यांनी जो टाइम तुम्हाला दिला तर त्या टाइमला तुम्हाला या ठिकाणी ग्राउंडवर जायचं आहे, ठीक आहे। अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे। तर सकाळी तुम्हाला सांगतो काय काय जिल्ह्यामध्ये सकाळी 5 ते 10च्या अंदर जे विद्यार्थ्यांना गेटच्या अंदर घेत आहे। तर सकाळी जे पण विद्यार्थी या ठिकाणी लेट होत आहे तर ते विद्यार्थी या ठिकाणी बाहेर होतात, ठीक आहे। तर लेट वगैरे तुम्ही जाऊ नका, जो तुम्हाला टाइम दिला आहे तर त्या टाइमाच्या अंदर तुम्ही त्या ठिकाणी जा, जेणेकरून काहीही प्रॉब्लेम त्या ठिकाणी येणार नाही, ठीक आहे। तर सर्वात अगोदर गेटच्या अंदर गेल्यानंतर तुम्हाला वरती फक्त जो तुम्ही होमगार्ड भरतीचा फॉर्म भरला तो तुम्हाला प्रिंट वरती ठेवायचे आहे। तर सर्वात अगोदर तुम्हाला गेटच्या अंदर त्या ठिकाणी घेतला आणि गेटच्या अंदर घेतल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवला जात आहे आणि बसून ठेवल्यानंतर त्या ठिकाणी डॉक्युमेंट ते घेत आहे। तर डॉक्युमेंट या ठिकाणी होमगार्ड भरतीला कोणकोणते लागते ते तुम्हाला सांगून देतो। तर पहा 10वीचं मार्कशीट लागणार आहे, त्याचबरोबर आधार कार्ड तुम्हाला लागणार आहे, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, त्याचबरोबर शाळा सोडल्याचा दाखला तुम्हाला लागणार आहे। शाळा सोडल्याचा दाखला जर तुमच्याजवळ नसेल तर कॉलेजमधलं तुम्ही बोनाफाईड नेऊ शकता, ठीक आहे। त्याचबरोबर तुम्हाला तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशनच्या मार्कशीट न्या, ग्रॅज्युएशन झालं नसेल तर 10वी-12वीच्याच मार्कशीट तुम्ही बोर्ड सर्टिफिकेट न्या, ठीक आहे। ग्रॅज्युएशन जर झालं असेल तर ग्रॅज्युएशनचे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी मार्कशीट त्या ठिकाणी सोबत न्या, ठीक आहे। आणि दुसरी गोष्ट यामध्ये की कॅरेक्टर सर्टिफिकेट, जर समजा तुमच्याजवळ कॅरेक्टर सर्टिफिकेट नसेल तर काहीही प्रॉब्लेम येणार नाही, कोणीही ज्या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बाहेर होणार नाही, कारण की जवळपास 80% मुलं 70% मुलांजवळ कॅरेक्टर सर्टिफिकेट मुलांनी काढलं नाही। तर ते मुलं जात आहे भरती देऊन ज्या विद्यार्थी मित्रांनो येतात सर्व इव्हेंट करत आहे, ठीक आहे। तर एकही मुलगा या ठिकाणी बाहेर होणार नाही ज्यांच्याजवळ सुद्धा कॅरेक्टर सर्टिफिकेट नसेल, ठीक आहे। तर काहीही प्रॉब्लेम येणार नाही, कोणी या ठिकाणी बाहेर होणार नाही। तर ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड आहे उद्या किंवा परवा, तर तुमच्याजवळ कॅरेक्टर सर्टिफिकेट
सर्टिफिकेट नसेल तर काहीही प्रॉब्लेम येणार नाही। हे जे मी तुम्हाला कागदपत्र सांगितले हेच तुम्हाला सोबत न्यायचे आहे, ठीक आहे। आणि हे जे मी तुम्हाला कागदपत्र सांगितले तर प्रत्येकाचे एक एक झेरॉक्स नाही, कारण की होमगार्डवाले त्या ठिकाणी स्टार्टिंगलाच मुलांपासून आज एक एक झेरॉक्स घेतल्या आणि 2 फोटो तुम्हाला आपल्या सोबत न्यायचे आपल्याला, ठीक आहे। तर ह्या झेरॉक्स घेतल्यानंतर त्या ठिकाणी आणखीन जे विद्यार्थी मित्रांनो तुमचं जर समजा तांत्रिक अर्हता धारक तुम्ही असाल तर हे सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी ते मागते। जर समजा तुमच्याजवळ ITI ट्रेड उत्तीर्ण प्रमाणपत्र असेल तर हे सर्टिफिकेट ते तुम्हाला मागणार असेल तर याचे बोनस मार्क्स तुम्हाला भेटणार आहे। खेळाडू जिल्हास्तर प्रथम तृतीय क्रमांक प्राप्त किंवा राज्य राष्ट्रीय स्पर्धा सहभाग असेल तर हे सर्टिफिकेट नाही, याचे सुद्धा बोनस मार्क्स भेटणार आहे। NCC B सर्टिफिकेट झाला असेल तर याचे सुद्धा 1 मार्क्स भेटू शकते। NCC C सर्टिफिकेट झाला असेल तर याचे सुद्धा 2 मार्क्स या ठिकाणी भेटू शकते। नागरी संरक्षण दल सदस्य 3 प्रशिक्षण पूर्ण असेल तर हे सर्टिफिकेट नाही, याचे बोनस मार्क्स तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे। त्याचबरोबर जड वाहन चालक परवाना असेल तर हे सर्टिफिकेट नाही, याचे बोनस मार्क्स भेटणार आहे। माजी सैनिक एकूण सैनिकी सेवादार असेल तर हे सर्टिफिकेट नाही, याचे बोनस मार्क्स तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे। तर सर्वात अगोदर मुलांपासून त्या ठिकाणी हे डॉक्युमेंट चेक केले जात आहे आणि डॉक्युमेंट घेतल्यानंतर त्या ठिकाणी एक एक झेरॉक्स लागते आणि डॉक्युमेंट घेतल्यानंतर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो मुलांना 1600 मीटर रनिंगसाठी ते नेत आहे। तर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये 25 मुलं सोडत आहे 1600 मीटर रनिंगला आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये 50-50 मुलं सुद्धा या ठिकाणी सोडत आहे। तर आज सर्वात अगोदर मुलांचं त्या ठिकाणी 25 मुलं ते नेत आहे आणि मी तुम्हाला सांगतो कोणकोणत्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो रोडावर सुद्धा या ठिकाणी ग्राउंड होत आहे, ठीक आहे। तर जळगावमध्ये सुद्धा या ठिकाणी रोडावरच या ठिकाणी ग्राउंड झालं होतं, म्हणजे सांगायचं एवढंच की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये रोडावर ग्राउंड होतं आणि कुठं 1600 मीटर 400 मीटरच्या ट्रॅकवर सुद्धा या ठिकाणी ग्राउंड होत आहे, ठीक आहे। तर 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस तुम्हाला चुकानी करायच्या। जर समजा तुमचं ग्राउंड ट्रॅकवर असेल 400 मीटरच्या तर ट्रॅकच्या अंदरून तुम्ही धावण्याचा प्रयत्न करा। ट्रॅकच्या बाहेरून जर तुम्ही धावसान तर तेवढंच ते अंतर जास्त होणार आहे आणि तुम्हाला कमी मार्क्स त्या ठिकाणी पडणार आहे। जेवढे तुम्ही ट्रॅकच्या अंदरून धावसान तेवढं अंतर कमी होणार आहे आणि तुमचं टायमिंग कमी येणार आहे आणि तुम्हाला जास्त या ठिकाणी मार्क्स भेटणार आहे, ठीक आहे। आणि 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस दुसरी चूक तुम्हाला करायची नाही की भरपूर मुलं या ठिकाणी थांबत आहे, म्हणजे 50% 40% मुलं या ठिकाणी 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस त्या ठिकाणी थांबत आहे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या राऊंडला, ठीक आहे। तर ह्या चुका तुम्हाला करायच्या नाही, तुम्हाला थांबायचं नाही, तर कंप्लीट तुम्हाला या ठिकाणी 1600 मीटर रनिंग मारायची आहे। तर 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर लगेच त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 5 ते 10 मिनिटांनी त्या ठिकाणी गोळाफेकचा इव्हेंट होत आहे। तर गोळाफेकला जे या ठिकाणी 3 चान्स दिला जात आहे, ठीक आहे। आणि लगेच पहिला नंबर 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर लगेच पहिला नंबर त्या ठिकाणी गोळा फेकला लावू नका आणि 3 चान्स आहे एकदम रिलॅक्स मध्ये तुम्ही गोळा त्या ठिकाणी फेका, ठीक आहे। तर पहिला जरी तुमचा फाऊल गेला तरी सुद्धा 2 तुमच्याजवळ चान्स आहे, ठीक आहे। तर हे गोळा फेक वगैरे झाल्यानंतर सगळ्या शेवटी जे विद्यार्थी मित्रांनो मार्क्स त्या ठिकाणी दाखवले जात आहे। तर मुलांना या ठिकाणी मार्क्स कशा प्रकारे पडत आहे तर मी तुम्हाला सांगतो। तर खूप कमी मार्क्स मुलांना जे विद्यार्थी मित्रांनो होमगार्ड भरतीला या ठिकाणी पडत आहे, ठीक आहे। तर 20 पैकी 1600 मीटर रनिंग मध्ये मुलांना 16 सुद्धा मार्क्स जास्त मार्क्स म्हणजे जास्त मुलांना मार्क्स जे पडत आहेत 8 झालं 10 झालं 12 झालं 14 झालं अशा प्रकारे मार्क्स पडत आणि खूप कमी मुलं आहे की म्हणजे असे 2-3च मुलं आहे की त्यांना 1600 मध्ये 20 पैकी 18 मार्क्स पडत आहे, 20 पैकी 20 पडत आहे, असे 1-2च मुलं आहे, ठीक आहे। बाकीचे विद्यार्थ्यांना खूप कमी मार्क्स या ठिकाणी पडत आहे 1600 मीटरला 10 पर्यंत 8 पर्यंत अशा प्रकारे, ठीक आहे। आणि गोळा फेकला 8 9 झालं 10 झालं अशा प्रकारे मार्क्स पडत आहे। तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो 3 सप्टेंबरला होमगार्डचं ग्राउंड झालं। युती संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद जय भारत।